समोरच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती 6 वाहनांचा अपघात झालेला आणि काही जण जखमी झालेले आहेत। मागाठाणे भागामध्ये 6 गाड्यांचा अपघात झालाय आणि अपघातात 5 कार आणि एका बसचा समावेश आहे। मुंबईच्या बोरिवली पूर्व या ठिकाणी मागाठाणे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती हा भीषण अपघात झालाय। या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे, तर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। श्रीकृष्ण जन्मभूमी वादावर मौलाना जर्जिस अन्सारींच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटला। शिवसेना उभाठा खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। रामरक्षा पठण कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी लिहिलं पत्र। भाजपला सध्या वेगळाच माज आलाय। सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालाय का? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचा सवाल। राष्ट्रवादीत लवकरच संघटनात्मक बदल होणार, प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचा हालचालींना वेग। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। वर्षा निवासस्थानी जयंत पाटलांसोबत भेट झाली नाही। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील कथित भेटीच्या चर्चांवरून सुनील तटकरेंकडून खंडन। मुंबई पालिकेला मराठीचा विसर। पालिकेतील अधिनियमाची प्रत इंग्रजीत छापल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक। केतन अग्रवाल हत्ये प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कोल्हापुरात सूरज साखरे या भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार। खासगी सावकाराकडून गोळीबार झाल्याचा संशय। भावली पर्यटकांना मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश भोईरसह दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। गुन्हा करून आरोपी झाला होता फरार। कोल्हापूरच्या शिंगणापूर जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रशालेत उंदरांचा सुळसुळाट। अनेक विद्यार्थींचा उंदरानं घेतला चावा। पालकांची मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी तयारी सुरू।